देखील वाचले असतील. हे तर पापच आहे, परंतु त्याही पलीकडे जाऊन एखाद्या बाळाला जन्म देणे आणि त्यानंतर नेहमीसाठी त्या बाळाला आपल्या स्वतःपासून नेहमीसाठी त्याला दूर करणे, हे तर एक अमानुष कृत्य आहे. तर हेही अमानुष कृत्य आपल्यामध्ये काही लोकांच्या हातून नेहमी घडत असतं. तर या लोकांना जाब विचारणारी माझी आजची ही कविता आहे. हे निर्लज्ज माणसा, का असे अमानुषपणे वागतात? हे निर्लज्ज माणसा, का असे अमानुषपणे वागतात? वाढवायचंच नव्हतं मूल तर जन्माला का घालता? त्यांना नाही अधिकार हे सुंदर जग बघण्याचा, त्यांना नाही अधिकार हे सुंदर जग बघण्याचा, पक्षाप्रमाणे स्वच्छंदी आकाशात उडण्याचा. बाळाला कचऱ्यात टाकताना तुझे हात नाही का थरथरले? बाळाला कचरा कुंडीत टाकताना तुझे हात नाही का थरथरले? मातीत जिवंत गाडताना अंतकरण नाही का दाटले? त्या चिमुकल्या जीवाचं तरी काय चुकलं? तुम्हीच सांगा, त्या चिमुकल्या जीवाचं तरी काय चुकलं? त्याच्याकडून तू असं त्याचं जगणं हिरावून घेतलं. स्वतःवरून बघ, तुला हे जग बघता आलं असतं? स्वतःवरून बघ, तुला हे जग बघता आलं असतं जर का तुझ्या मायबापांनी तुला वाढवलंच नसतं. बाळ नसलेल्या आईला होत असेल किती यातना, बाळ नसलेल्या आईला विचारा होत असेल किती यातना. सगळ्यांकडून बांझ हा शब्द सतत ऐकत असताना. अरे त्यांना विचारा ज्यांनी केलं आपल्या जीवाचं रान. अरे त्यांना एकदा विचारा ज्यांनी केलं आपल्या जीवाचं रान. काय असते गोकुळात कृष्ण खेळण्याची शान? पुत्रप्राप्तीसाठी लोकांना काय काय करावं लागतं? पुत्रप्राप्तीसाठी लोकांना काय काय करावं लागतं? परकमूल दत्तक घेतानी काळीच कसं तुटतं? वाढवलं असतं त्याला तर तोही जगला असता, वाढवलं असतं त्याला तर तोही जगला असता. तुझ्याच ताटातलं 2 घास खाल्ला असता. त्याने नक्की खूप काही केलं असतं तुझ्यासाठी, त्याने नक्की खूप काही केलं असतं तुझ्यासाठी. कदाचित तो म्हातारपणात बनला असता तुझी काठी. लोकलज्जेपायी तू तर सगळं गमावून बसलास, लोकलज्जेपायी तू तर सगळं गमावून बसलास. माणुसकीला मात्र तू तर असा काळीमा फासलास. तुझ्या चुकीची शिक्षा सांग ना त्याला का मिळावी? तुझ्या चुकीची शिक्षा सांग ना त्याला का मिळावी? आणखी किती जीवांनी आपली आहुती द्यावी, आणखी किती जीवांनी आपली आहुती द्यावी. धन्यवाद.